शिर्डी नगर पंचायतच्या प्रभाग क्रमांक 1 मधील महायुतीचा दमदार प्रचार। शिर्डीतील लक्ष्मीनगर परिसरात आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीला नागरिकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला। महायुती उमेदवार प्रभाग क्रमांक 1 संगीता मंगेश त्रिभुवन, ब निलेश मुकुंदराव कोते यांना प्रत्येक घरातून उमेदवारांचे पेढा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले। नागरिकांकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या। परिसरात उत्साहाचं वातावरण झालं होतं। यावेळी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर साईबाबा दर्शनानंतर थेट प्रचार फेरीवर पोहोचले असताच आमदार दरेकर यांच्या हस्ते सुनीता मंगेश त्रिभुवन यांचा सत्कार करण्यात आला। आमदार दरेकर यांनी महायुती उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। शिर्डी प्रभाग 1 मध्ये महायुतीचा जोर वाढत असून वातावरण रंगतदार झालं आहे। SRB न्यूजसाठी संतोष बुरुडे, शिर्डी। शिर्डी नगर परिषदेचं एक खऱ्या अर्थाने बिगुल वाजलेला आहे। आताच काल अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून निलेश कोते आणि त्याचबरोबर त्यांच्या दुसऱ्या उमेदवार आहेत सुनीताताई त्रिभुवन या ठिकाणी या ठिकाणी उमेदवार आहेत। खऱ्या अर्थाने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची या ठिकाणी महायुती आहे आणि यांनी आज प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसत आहे। तर आज आपण आपल्याशी बोलण्यासाठी प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार निलेश कोते या ठिकाणी आहेत। या प्रभागासाठी काय विजन घेऊन आपण या ठिकाणी चाललेला आहात? परिषदेची निवडणूक सुरुवात झालेली आहे। नामदार राधाकृष्ण विखे साहेब आणि सुजयदादांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अतिशय सक्षमपणे शिर्डीकरांच्या समोर या ठिकाणी आहे। पॅनल अतिशय व्यवस्थित झालेला आहे आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे विरोधकांचा पॅनलसुद्धा झालेला नाही। ही खऱ्या अर्थानं नामदार साहेबांच्या दूरदृष्टीची आणि सुजयदादांच्या कल्पकतेचा विजय आहे। खरं तर विजन खूप आहे। नामदार साहेब आणि सुजयदादांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प या शिर्डीमध्ये आता अवतरत आहेत। खऱ्या अर्थानं आज प्रभाग क्रमांक 1 सुद्धा विचार केला तर या ठिकाणी लक्ष्मीनगर परिसर येतोय, त्याचबरोबर गावठाण जो मंदिर परिसर आहे तो परिसर येतोय। जवळपास 3,500पेक्षा जास्त लोकसंख्या असणारा हा प्रभाग आहे आणि निश्चित आनंद आहे। या प्रभागातील जनतेने आज मनामध्ये ठरवलेलं आहे की आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे। खऱ्या अर्थानं नामदार राधाकृष्ण विखे साहेब आणि सुजयदादांचे हात जर आपल्याला बळकट करायचे असतील तर निश्चितपणे महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे ही शिर्डीची तमाम जनता आहे। हे काल परवा निदर्शन आलं, एक उमेदवार बिनविरोध देखील झाला। त्याच्यामुळं शिर्डीच्या जनतेचा कल एकतर्फी आहे आणि या ठिकाणी कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण या तिन्ही ज्या चिन्हाचे उमेदवार आहेत ते मोठ्या संख्येने आणि मोठ्या भरघोस मताने निवडून येतील यात तीळमात्र शंका नाही। आता आमचा विजनचा विचार केला तर या ठिकाणी जे बेरोजगार युवक आहेत त्यांना त्यांच्या हाताला काम मिळण्यासंदर्भात, त्याचबरोबर शिर्डी हे साईबाबांचं तीर्थक्षेत्र आहे, त्या तीर्थक्षेत्राबरोबर रोजगार निर्मिती क्षेत्र, क्रीडा क्षेत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोरंजनाचं क्षेत्र, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये शिर्डी आघाडी घेतलेली आहे। त्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे साहेब असतील आणि खासदार डॉक्टर सुजयदादा विखे असतील यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी तमाम शिर्डीकर एकवटलेले आहेत। कारण शिर्डीमध्ये आज विचार केला तर विकसनशील शहर आहे। 2 वर्षापूर्वीचा विचार केला तर लोकसंख्या 20,000 होती, आज लोकसंख्या जवळपास 35,000 ते 40,000 मतदार आहे। तशी लोकसंख्या जास्ती आहे, परंतु आज हा विचार केला तर नामदार साहेबांचे अनेक मोठमोठे प्रकल्प या शिर्डीच्या धर्तीवर अवतरत आहेत। शिर्डी सद्गुरू साईबाबांची पवित्र भूमी आहे आणि आज आम्ही या ठिकाणी लक्ष्मीनगरच्या लक्ष्मी आईच्या चरणी नतमस्तक होऊन तिला नारळ वाढवून आम्ही या प्रचाराचा प्रारंभ केला आहे आणि जनतेने देखील आम्हाला भरघोस असा प्रतिसाद देखील दिला आहे। यानंतर दुसरे उमेदवार त्यांचे पती म्हणजे ते त्रिभुवन काय विजन घेऊन चालणार? या शिर्डीमध्ये दहशतीच्या छावटाखाली या शिर्डीमध्ये दहशत खूप होती, गुंडागर्दी खूप होती, ही नायनाट करण्यासाठी खऱ्या अर्थाने सुजय विखे पाटील यांनी चिंग बांधलेला आहे। तर याविषयी काय वाटतं? शिर्डीमध्ये काही प्रमाणात रोजगाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यातून लोक येतात आणि त्यांची पार्श्वभूमी काही लोकांची जी अपंगत्वाची असते, गुंडागिरीची असते, परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांचं व्हेरिफिकेशन न करता त्यांना शिर्डीमध्ये आश्रय मिळतो। परंतु नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी गेल्या 2 महिन्यापूर्वी शिर्डीमध्ये सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये प्रत्येक घरामध्ये राहणारा भाडेकरी हा कुठला आहे, काय आहे, त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन या सर्व गोष्टीचं कलेक्शन केलेलं आहे। तसेच या शिर्डी शहरामध्ये कुठे नव्हे ती शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून
एक MSF महाराष्ट्र सुरक्षा फोर्स याची एक सिक्युरिटी फोर्सची एक टीम तयार केलेली आहे. ती 24 तास शिर्डीमध्ये पेट्रोलिंग करत असते, दिवस रात्र पेट्रोलिंग करत असते. ज्या ठिकाणी कोणी अपप्रवृत्तीचा माणूस दिसून आला त्या ठिकाणी त्याला धरते आणि पोलीस स्टेशनला जमा करते, त्याला प्रसादही देते बऱ्यापैकी. त्याच्यामुळे शिर्डीतील महिला किंवा मुली आणि जे नागरिक आहेत ते त्या MSFच्या या नवीन प्रकल्पामुळे स्वतःला सुरक्षित समजतात. लक्ष्मीनगरसाठी काही असं विजन आणलेलं आहे का सेपरेट? लक्ष्मीनगर वसाहत 1975 साली बसली. शिर्डी नगर पंचायतीची नगरपंचायत पूर्वी होती आणि त्याचं 2001ला पहिलं निवडणूक झाली आणि 2001ला निवडणूक झाल्यापासून तर पुढच्या 10, 12, 15 वर्षामध्ये शिर्डीमधल्या ज्या लक्ष्मीनगरमधल्या ज्या मूलभूत गरजा होत्या त्या पूर्णपणे पूर्ण करण्यात आलेल्या आहे. 100% काँक्रिटीकरण झालं आहे, 100% भूमिगत गटारी झालेलं आहे, 100% एकही कोपरा तुम्हाला अंधारात स्ट्रीट लाईट झालेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी दोन वेळा येतं, दिवसाआड येतं आणि त्याच्यामुळे त्या पूर्ण गोष्टी झालेल्या आहे. राहिला प्रश्न लक्ष्मीनगर ही 101 1975 साली दिल्या आणि त्यानंतर बाकीची वसाहत बसली आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब महसूल मंत्री असताना त्यांच्या विजनने डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या पुढाकाराने जे 101 व्यतिरिक्त जी वसाहत बसलेली त्या लोकांसाठी शिर्डीमध्ये कुठे नव्हे ती शिर्डीमध्ये जगातलं सर्वात मोठं 22 एकरमध्ये जे साई थीम पार्क होणार आहे त्याच्या समोर अगदी त्याच्या समोर जिथं शिर्डीत येणारा प्रत्येक भाविक जाईल त्याच्या अगदी समोर 300 लोकांना त्या ठिकाणी घरकुल देण्यात येणार आहे, अर्धा गुंठा जागा देण्यात येणार आहे. त्या जागेची आज मार्केट व्हॅल्यू तुम्ही जर बाजारभाव बघाल तर 20 लाखापेक्षा कमी नाही आहे. त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट, रस्ते आणि पिण्याचं पाणी ही सर्व सुविधा पूर्ण करून आणि 101 व्यतिरिक्त जी काही 200-250 आमची घरं आहे त्या सर्व लोकांनी संमती देऊन त्यांनी त्यांचे फॉर्म आणि त्यांचे KYC जागेच्या घरपट्ट्याचे सर्व कागदपत्र पूर्ण केलेले आहे. आणि आता आचारसंहिता लागण्यापूर्वी त्या प्राथमिक स्वरूपात काही लोकांना त्याचा पट्टा भाडेपट्टा जो असतो जागा नावावर करण्याच्या संदर्भातले तो पेपरही देण्यात आलेला आहे. दुसरा विषय शिर्डीमध्ये जे पथ विक्रेते, फिरते फुल विक्रेते जे बाबांच्या मंदिरावरती आहेत तर त्या लोकांनाही ओळखपत्र शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेलं आहे. त्यांना अधिकृतपणा या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी मिळणार आहे. त्याच्यामुळे लक्ष्मीनगरमध्ये जी जनता आहे ती आनंदी आहे. ज्यांचं निवडणुकांचा बिगुल वाजला असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जी लढत होत आहे ती प्रत्येक ठिकाणी सासू सुनाची आणि जावा जावांची, परंतु या ठिकाणी एका आईच्या लेकी सख्या बहिणी या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे. तर आपण या बहिणींची या ठिकाणी गळाभेट झालेली आहे का, काही बोलणं झालेलं आहे का, त्याचबरोबर प्रचारासाठी बहिणीच्या तुम्ही जाणार आहात का बहीण तुमच्या प्रचारासाठी येणार आहात, त्याचबरोबर आपला भाऊ कोणाच्या प्रचारासाठी येणार आहे. आमचं भावाशी बोलणं झालेलं आहे. आम्हाला दोन्ही बहिणी सारख्या आहेत, आम्ही दोन्ही बहिणींचा विजय पाहण्यासाठी शिर्डीमध्ये येऊ शकतो, परंतु एकच बहीण विजय होऊ शकते. परंतु कोणतीही बहीण विजय झाली तरी गुलाल भावावरच पडणार आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ज्या विजय घेऊन चाललेला आहात त्याचबरोबर आपलं विजय आम्ही ऐकलेलं आहे, परंतु आपल्या बहिणीला ज्या विरोधी उमेदवार आहेत त्यांना आपली भेट झाली आहे का बोलणं झालं आहे का? अशी काही भेट झाली नाही, खास राजकारणाविषयी काही नाही. पण मी मोठी बहीण असल्यामुळे मी ती लहानी बहीण असल्या असं सुख दुःखाच्या बाता विचारत राहतो, एकमेकीला विचारत राहतात. तुला शुभेच्छा, ती मला शुभेच्छा देते, हे आमच्या दोघीच चालू. निवडणुकीचा फॉर्म भरल्या, अर्ज दाखल केल्यापासून काही बोलणं झालं आहे का? नाही, राजकीय तसं काही बोलणं नाही झालं. टीका टिप्पणी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकावर चालू आहे, हे माहिती आहे का? हो, हे माहिती आहे. हे माहिती आहे. आता बहिणीच्या प्रचारासाठी तुम्ही जाणार आहात का? नाही, बहिणीच्या प्रचाराला जाऊ शकत नाही कारण मी माझी फॅमिली संग आहे. आणि लहान बहीण म्हणून काय सल्ला द्याल? लहान बहीण म्हणून काय नाही, तुम्ही मोठ्या आहात, त्या लहान बहिणीला काय सल्ला द्याल राजकारणाचा? चला, नक्कीच मोठ्या बहिणीने लहान्या बहिणीला आशीर्वाद दिला. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.